प्रकरणावरती जी कारवाई केलेली आहे या कारवाईवरती नाराजी सुद्धा व्यक्त केली जात होती। राजकीय दबावापोटी पुणे पोलिसांनी कारवाई केली नाही अशा पद्धतीचं एकूण आरोप केला जात होता। मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून पुणे पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवरती आलेले आहे आणि ज्यावेळी जो मुख्य आरोपी होता वेदांत अग्रवाल याला जामिनावरती सुटका केल्यानंतर तात्काळ काल त्याच्या वडिलांवरती अर्थात विशाल अग्रवालवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल रात्री त्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता काही वेळापूर्वीच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये विशाल अग्रवालला आणलं गेलेलं आहे। आपण पाहू शकतो पुणे पोलिसांकडून आता विशाल अग्रवालची चौकशी केली जाईल आणि उद्या सकाळी पुणे शिवाजीनगर कोर्टामध्ये विशाल अग्रवालला हजर केले जाणार आहे। आणि त्यानंतर सर काय सांगितलं आहे? अरे वा वरिष्ठ अधिकारी चौकशी काय केली जाईल? सर चौकशी काय केली जाणार आहे? तर आपण पाहू शकतो सर आता विशाल अग्रवाल वरती जे ताब्यात घेतलेलं आहे पुढे नेमकी काय वरिष्ठ अधिकारी बोलतील सांगितलं ना एकदा वरिष्ठ अधिकारी त्याच्याबद्दल सांगतील सविस्तर तुम्हाला वरिष्ठ अधिकारी सांगतील सांगितलं क्या कार्रवाई की गई है? कोर्ट में पेश किया गया था, पहले एफआईआर क्यों नहीं रजिस्टर? बताइए ना। पाहू शकतो पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणानंतर आता या सगळ्या आरोपीची चौकशी करणार आहेत आणि त्यानंतर उद्या शिवाजीनगर कोर्टात आरोपीला हजर केले जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेवरती आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते आणि पुणे पोलिसांनी राजकीय दबावातून कारवाई केली नाही असा सुद्धा आरोप हा पुणे पोलिसांवरती होता। मात्र त्यानंतर एकूण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। जे काही कोझी बार त्यानंतर ब्लॅक पब या दोन्ही पबवरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आता विशाल अग्रवाल जो मुख्य आरोपी आहे त्याचे वडील विशाल अग्रवाल आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता आपण पाहू शकतो पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काही वेळापूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अचानक या ठिकाणी कार्यालयात आले होते आणि या संपूर्ण घटनेनंतर त्यांनी पुणे पोलिसांचा आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे। आणि एकूण आज ज्या काही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यांना 4 दिवसांची कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट नेमकं काय ऑर्डर करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण यातला जो काही आरोपी होता तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला 12 तासातच लगेच जामीन हा मंजूर करण्यात आला होता। मात्र जामीन मंजूर करत असताना काही अटी शर्ती या घालण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये ट्रॅफिक क्लिअर करणं असू दे किंवा निबंध लिखाण करणं अशा पद्धतीच्या ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या त्यावरून सुद्धा जोरदार अशी चर्चा सोशल मीडिया असू दे किंवा इतर माध्यमांमध्ये या चर्चा ऐकायला मिळत होत्या। मात्र आता या सगळ्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीने एक्साईज डिपार्टमेंटकडून ह्या दोन्ही बारवरती कारवाई करण्यात आलेली आहे, सीज करण्यात आलेला आहे। आणि आता विशाल अग्रवालवरती नेमकी काय कारवाई केली जाईल किंवा या विशाल अग्रवाल